नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय शेतीत होणाऱ्या एका मोठ्या, खरं तर एका क्रांतीबद्दलच. हा एक असा बदल आहे जो शेतकऱ्यांपासून ते मोठमोठ्या व्यवसायांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर ठरणार आहे. तर चला बघूया लीफटेक ॲग्रो हे नेमकं कसं शक्य करून दाखवतंय. जरा विचार करा, काय होईल जर भारताची संपूर्ण शेतीची अर्थव्यवस्था म्हणजे अगदी नर्सरीपासून ते बाजारपेठेपर्यंत सगळं काही एकाच सिस्टममध्ये जोडलं गेलं तर? व्यवहार किती सोपे होतील नाही का? बरं, हेच स्वप्न आता खरं होतंय. लीफटेक ॲग्रो हेच काम करतंय, म्हणजेच संपूर्ण कृषी साखळीला एकाच धाग्यात जोडण्याचं. पण प्रश्न असा आहे की हे सगळं करण्याची गरजच काय आहे? तर चला आधी मूळ समस्येकडे वळूया. आजची परिस्थिती नेमकी काय आहे? आपला कृषी व्यवसाय इतका विखुरलेला आणि अजूनही जुन्या पद्धतींवरच का चालतोय? बघा, आजही आपले बहुतेक शेतकरी आणि विक्रेते हिशोब कशावर ठेवतात? तर कागदी वहीवर. म्हणजे काय की एकाच व्यवहाराच्या दोन वेगळ्या नोंदी होतात, एक शेतकऱ्याकडे, एक विक्रेत्याकडे. मग काय, माहिती जुळत नाही आणि सगळा गोंधळच गोंधळ. आणि ह्या गोंधळात अजून भर घालतो तो म्हणजे आपला व्हॉट्सॲप. ऑर्डर, पेमेंट, बाजारभाव, सगळी महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या चार्ट्समध्ये हरवून गेलेली असते. मग ऐनवेळी हवी ती माहिती शोधणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी ती म्हणजे हिशोबाची. सगळं काही तोंडी किंवा हाताने केलेल्या आकडेमोडीवर अवलंबून असतं. मग काय, चुका तर होणारच. आणि या चुकांमुळे फक्त व्यवहारच बिघडत नाही तर माणसांमधले संबंधसुद्धा ताणले जातात. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? बिलं हरवतात, पेमेंटची आठवण राहत नाही आणि महत्त्वाचे निर्णय फक्त अंदाजे घेतले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर वेळ आणि पैसा दोन्हीचं नुकसान. पण थांबा, आता या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय आलेला आहे. आणि तो म्हणजे लीफटेक ॲग्रो. ही एक अशी प्रणाली आहे जी या सगळ्या विस्कळीत तुकड्यांना एकत्र आणते, एकाच डिजिटल सुसंघटित व्यासपीठावर. लीफटेक ॲग्रोचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. नर्सरीवाले, शेतकरी, विक्रेते, वितरक या सगळ्यांना एकाच सिस्टममध्ये आणायचं, जेणेकरून संपूर्ण व्यवसाय अगदी सहजपणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकपणे सांभाळता येईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लीफटेक ॲग्रो हे फक्त एक साधा ॲप नाहीये, तर ही एक संपूर्ण कार्यप्रणाली आहे, एक इकोसिस्टम आहे जी कृषी क्षेत्रातल्या प्रत्येकाच्या गरजेनुसार खास तयार केली आहे. ही प्रणाली तब्बल 11 वेगवेगळ्या भूमिकांना एकत्र जोडते. यात शेतकरी आले, विक्रेते आले, नर्सरी मालक आले, अगदी दूध संकलक सुद्धा. आणि यामुळे होतं काय की माहितीचा प्रवाह अगदी आपोआप आणि एकदम सुरळीतपणे चालू राहतो. उदाहरणार्थ, नर्सरी मालकांसाठी बघा, आतापर्यंत ते फक्त अंदाजावर काम करायचे, पण आता ते डेटाच्या आधारावर उत्पादन आणि ऑर्डर सांभाळू शकतात. म्हणजे बाजारात नेमकी मागणी कशाची आहे हे ओळखून त्यानुसार ते पुरवठा करू शकतात. आता अंदाजे काम नाही, फक्त डेटावर आधारित वाढ. शेतकऱ्यांसाठी तर हा एक मोठा दिलासा आहे. त्यांना त्यांच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर पूर्ण नियंत्रण मिळतं. सगळा हिशोब एकाच ठिकाणी, म्हणजे किती पैसे आले, किती गेले, सगळं काही स्पष्ट दिसतं. आणि इतकंच नाही, बाजारात काय दर चालू आहेत याची माहितीही त्यांना लगेच मिळते. आता बोलूया विक्रेते आणि वितरकांविषयी. त्यांच्यासाठी असलेलं डिजिटल बिलबुक आणि लेजर, क्या बात है. यामुळे उधारी आणि पेमेंट सांभाळणं एकदम सोपं होतं. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो? तर व्यवसायाच्या कॅश फ्लोवर. तो सुधारतो. बरं, आता वळूया लीफटेक ॲग्रोच्या काही खास, एकदम वाव फीचर्सकडे. ही अशी वैशिष्ट्ये आहेत जी व्यवसायाला खऱ्या अर्थाने बदलून टाकू शकतात. यातलंच एक क्रांतिकारी फीचर आहे चॅट स्टाईल लेजर. हे काय आहे? तर यात बिलं आणि पेमेंट अगदी व्हॉट्सॲप चॅटसारखे दिसतात. कल्पना करा किती सोपं झालंय हे. व्यवहार एकदम स्पष्ट, गोंधळाला जागाच नाही आणि हिशोब ठेवणं तर अगदी सोपं. आणखी एक जबरदस्त फीचर आहे मॅप बेस्ड मार्केट डिस्कव्हरी. म्हणजे नकाशावरच जवळच्या नर्सरी किंवा विक्रेते शोधता येतात. तिथेच दरांची तुलना करता येते आणि थेट संपर्कही साधता येतो. यातून व्यवसायाच्या कितीतरी नवीन संधी निर्माण होतात. हे बघा, लीफटेक ॲग्रो फक्त डेटा गोळा करत नाही, ते त्याचं विश्लेषण करतं आणि व्यवसायाची खरी परिस्थिती काय आहे हे अगदी सोप्या चार्टमध्ये दाखवतं. म्हणजे नफा कुठून येतोय, थकबाकी कुणाकडे आहे, हे सगळं एका नजरेत कळतं आणि मग भविष्यासाठी योग्य निर्णय घेणं कितीतरी सोपं होतं. तर लीफटेक ॲग्रो फक्त आजच्या समस्या सोडवत नाहीये, हे तर भारतीय शेतीच्या डिजिटल भविष्याचा पाया रचत आहे. चला तर मग पाहूया या प्रवासाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे. आणि लीफटेक ॲग्रोचं ध्येय खूप मोठं आहे. ते म्हणजे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेची ऑपरेटिंग सिस्टीम बनणं. विचार करा, एक अशी प्रणाली जी संपूर्ण शेती व्यवस्थेला एक नवी दिशा, एक नवी चालना देईल. आणि भविष्य तर याहूनही रोमांचक आहे.
लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या मदतीनं हा प्लॅटफॉर्म कोणत्या पिकाला मागणी येणार आहे याचा अचूक अंदाज देईल, किमतींबद्दल योग्य माहिती देईल आणि व्यवसाय कसा वाढवायचा यासाठी स्मार्ट सल्लेसुद्धा देईल. खरं तर हेच आहे कृषी तंत्रज्ञानाचं खरं भविष्य. तर मग या डिजिटल कृषी क्रांतीचा एक भाग बनण्याची हीच ती योग्य वेळ आहे. वाट कसली बघताय? आजच लीफ टेक ॲग्रो डाउनलोड करा आणि या मोठ्या बदलाचा एक महत्त्वाचा हिस्सा बना.